चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। परभणी में जिलाधिकारी कार्यालय के सामने महामानव डॉक्टर बाबा साहब अंबेडकर इनके लिखे संविधान का हुए अपमान का और साथ ही महाराष्ट्र सरकार ने दोबारा ऐसी हरकत करने वाले लोगों के खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई की जाए ताकि महाराष्ट्र में ऐसी घटनाएं फिर से न हो। इसीलिए महाराष्ट्र जनहित लोकशाही संगठन की ओर से 12 दिसंबर को प्रांत विभागीय आयुक्त इनको निवेदन दिया गया था। परभणी में हुए संविधान के अपमान को लेकर आंबेडकरी जनता ने परभणी बंद कर आंदोलन किया था। उसी के बाद परभणी में सभी आंबेडकरी जनता को पकड़कर झूठे केसेस लगाकर उनको जेल में डाल दिया है। उन्हीं में से एक सोमनाथ सूर्यवंशी नामक शख्स की जेल में मृत्यु हुई है। सोमनाथ सूर्यवंशी की मृत्यु कैसे हुई है ये किसी को नहीं पता। जिस पुलिस थाने में सोमनाथ की जान गई है उसी पुलिस थाने के पीआई की वजह से सोमनाथ की जान गई है, ऐसा इल्जाम जनता ने पुलिस थाने के पीआई पर लगाया है और पीआई पर सख्त से सख्त कार्रवाई करने की मांग महाराष्ट्र जनहित लोकशाही संगठन की ओर से की जा रही है। आइए जानते हैं क्या कहना है संगठन के राष्ट्रीय अध्यक्ष विजय गायकवाड़ इनका। सर्वप्रथम नमस्कार, जय भीम, जय संविधान। 10 तारखेला हा जो परभणीमध्ये जो प्रकार घडला त्याचा आम्ही 12 तारखेला उपविभागीय आयुक्त उल्हासनगरला आम्ही प्रथम निवेदन दिलं। त्या टायमाला हा विषय किंचित भरपूर लोकांपर्यंत होता पण त्याचा उजागर कोणी केला नाही। तर उल्हासनगरमध्ये एकमेव आमची संघटना आहे जे समोर आली हा विषय घेऊन। आणि दुसरा हा जो विषय आहे या ज्यांनी संविधानाची विडंबना केली तो जो आरोपी आहे तो पोलिसांच्या संरक्षणामध्ये एक व्हीआयपी हॉटेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं आहे, त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट आहे। आणि दुसरीकडे जिथं आपले या आंदोलनकारीमध्ये जेवढे लोक होते त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाने इतका अत्याचार केला, त्यांना घरोघरी त्यांच्या लेडीज लोकांना त्यांच्या मुलांना रात्री बेरात्री घरातनं काढून मारहाण करून त्याला जबरदस्ती जेलमध्ये टाकून खोटे गुन्हे दाखल केले। हे मी सरकारला विचारतो हे कुठपर्यंत सही आहे आणि ही जी सरकारची जी भूमिका आहे त्याच्यावरती आम्ही आणि आमची महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटना पूर्णपणे निषेध करतो। आणि सरकारला एक सांगणे आहे, हे जे सरकारने हा जो कोम्बिंग ऑपरेशन केला हा लवकरात लवकर थांबवण्यात यावा। आणि जेही लोक आज तुम्ही बघत असाल व्हिडिओ आमच्याकडे भरपूर व्हिडिओ येतात की पोलीस प्रशासन त्यांच्या ताकदीचा कुठेतरी मिसयूज करते। जोही व्यक्ती भेटतात त्यांना उचलतात आणि त्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतो। तर सरकारकडे आमची एक मागणी राहील की लवकरात लवकर हे तुम्ही थांबवलं पाहिजे, अन्यथा आमची महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटना रस्त्यावर उतरण्यासाठी पण आम्ही सज्ज आहोत। आणि राहिला बाकी विषय संविधानाचा, आज आणि इथं पुढे जोही कुठलाही हरामखोर संविधानाचा विडंबना करण्याचा विचार जरी करेल तर आम्ही कुठलाही विचार न करता त्याला आम्ही आमच्या स्टाईलनी आम्ही आमच्या भाषेनी त्याला आम्ही सबक शिकवण्याची ताकद ठेवतो। पण आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे तर प्रशासनाला आम्ही एक हात जोडून विनंती करतो की आम्हाला ती भूमिका घेण्यासाठी कुठे तुम्ही भाग पाडू नका। परत एकदा महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटनेच्या वतीने मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एक सांगतो की लवकरात लवकर हा विषय थांबवला पाहिजे आणि हा विषय पुढे कोणी घ्यावा नाही याची दक्षता या पोलीस प्रशासनाने केली पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। जय भीम, जय संविधान। सर्वात प्रथम जो पोलीस कस्टडीमध्ये परभणी या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी मयत झालाय त्याला आमच्या भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही देतो। आणि त्या भीमसैनिकाने खरंच लढता लढता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानासाठी आपलं जीवन त्याग करून टाकलेलं आहे। तुम्ही जर बघितलं तर मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी देखील बरेचसे लोक शहीद झालेले आहेत। त्याचप्रमाणे या शहीदाचं देखील स्मारक हे परभणीमध्ये व्हावं ही आमची प्रामुख्याने भूमिका राहील। आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या पोलीस स्टेशनच्या कस्टडीमध्ये याचा मृत्यू झालेला आहे त्यातल्या पीआयला जबाबदार ठरवून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी। बीएनएस कायद्याक्रमाप्रमाणे 103 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि अनुसूचित जाती जमाती ऍक्ट प्रमाणे देखील त्यांच्यावरती कारवाई करावी। ही आम्ही शासनाकडे लवकरच मागणी करणार आहोत। खरं तर आपण जर बघितलं की भारत हा पूर्ण संविधानावरती चालला.  आणि त्या संविधानाचा अपमान करणाऱ्या नराधर्माला,   नराधमांना,   नराधमांना
या प्रशासनाने चांगल्या प्रकारच्या हॉटेलमध्ये ठेवलं गेलं, त्याचे बरेचसे व्हिडिओ व्हायरल झाले. आणि जर संविधान वाचवणाऱ्याला कस्टडीत, म्हणजे तिथं त्यांनी हॉस्पिटलाइज केलं नाही किंवा त्याला त्रास झाला त्याची कोणतीही दक्षता या शासनाने केलं नाही, त्या शासनाचा मी त्या ठिकाणी निषेध करतो. दुसरी गोष्ट, आपल्याला बातम्यांच्या मार्फत सगळे जे नेते मंडळी ते सांगत होते की बाबा तो वेडा आहे, तो मानसिक रुग्ण आहे, परंतु संविधानाचा अपमान करणारा हा वेडा आहे, तर संविधान वाचवण्यासाठी आम्ही हजारो लाखो वेडे आहोत, हे पहिले शासनाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि यापुढे असे मोठे आंदोलन जर झाले तर त्या आंदोलनाची सर्वस्व जबाबदारी ही शासनाची राहील. आम्ही शांतताप्रिय व्यक्ती आहोत, आम्ही बुद्धांनाही मानणारे लोक आहोत, पण वेळ पडल्यावरती आम्ही सर्वात जास्त मोठं आंदोलन आमच्या संघटनेमार्फत करणार, हे या ठिकाणी मी जाहीर सांगतो. शासनाने त्या पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी आणि योग्य तो न्याय सोमनाथ सूर्यवंशीला द्यावा, ही आमची मागणी राहील. जय भीम, जय संविधान.